नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एक अतिशय वेगळी रेसिपी बघणार आहोत, जी आरोग्यालाही लाभदायक आहे आणि लहान मुलांना तर अतिशय आवडेल अशी. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघूया आपण आजच्या रेसिपीसाठी काय सामान लागणार आहेत ते. तर सगळ्यात आधी मी काही कडधान्य भिजवलेली होती. तर त्यात आहे चवळी भिजवलेली, त्यानंतर हरभरा. हे मी माझ्याकडे जे भिजवलेले कडधान्य होते त्यानुसार घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कडधान्य. आता हे सोया चंक्स भिजवलेले होते. त्यानंतर मोड आलेले मेथ्या. हे सगळं फ्रीजमध्ये होतं, त्यानुसार मी घेतलं आहे. त्यानंतर 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि कापलेली भरपूर कोथिंबीर. त्यानंतर घेणार आहोत आपण मी हिरवी मिरची, लसूण असं वाटलेलं घेतलं आहे. नंतर 3 कांदे असे बारीक चिरून घेतले आहे. हँड मिक्सर असतं त्यामध्ये हे बारीक चिरून घेतले आहे मी. नंतर जे कडधान्य होते त्याबरोबर मी कढीपत्तासुद्धा मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करणार आहे. अशा प्रकारे कढीपत्ता हा छान लागतो चवीला, त्यामुळे तो सुद्धा वाटायला घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्याची पेस्ट करायची आहे. यात थोडंसं मी पाणी टाकलं होतं वाटण्यासाठी, म्हणजे जेणेकरून थोडीशी बारीक पेस्ट होईल. आणि नंतर मग जे पीठ, लाल तिखट, जर अजून आपल्याला तिखट हवं असेल तर टाकायचं आहे. नाहीतर मी हिरवी मिरची, लसूण ते वाटण टाकलं होतं, कोथिंबीर आणि कांदा टाकून घेतला आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि जे मिक्सरला वाटण केलं होतं ते आपल्याला टाकून हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. रोज गृहिणींना प्रश्न पडतो की नाश्त्याला काय करायचं, असाच मलाही प्रश्न पडला होता. त्यानंतर मी फ्रीजला जे काही थोडंसं कडधान्य बाकी होतं, त्यानंतर मी ही अशी रेसिपी ट्राय केली आणि ती अतिशय छान झाली. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. अतिशय कमी वेळात आणि आपल्या घरात जे साहित्य आहे त्यात होणारी ही रेसिपी आहे आणि मुलांनाही आवडेल अशी आहे. आणि यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने आपल्याला लाभदायकसुद्धा आहे. जे कोणी वेट लॉस करत असतील त्यांनी तर ही नक्की ट्राय करा. यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात, कारण सगळे मी कडधान्यांचा यात वापर केला आहे. अशा प्रकारे पीठ चांगलं मळून घ्यायचं. यात पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे. व्यवस्थित ते पीठ छान मळलं जातं. याच्यानंतर आपल्याला कटलेट करून तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी कटलेट करून घेतले आहे आधी आणि नंतर मग ते तळून घेतले आहे. याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा. मी असेच रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असते, त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे घरीच आपण मुलांना कडधान्यांचं कटलेट करून दिलं तर मुलं आवडीने खातील, कारण कडधान्य बरेचदा मुलं खायला कंटाळा करतात. पण अशा वेगळ्या पद्धतीने त्यांना कटलेट करून दिले तर त्यांना कळतसुद्धा नाही की आपण कडधान्य खातो आहे आणि त्यांच्या आहारात प्रोटीनचाही आपल्याला समावेश करता येतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. कडधान्य ही आपल्या आहारात आवश्यक आहेत. अशा प्रकारे मी तेल तापायला ठेवलं आहे. तेल कडक तापल्यानंतर आपल्याला एक असं कटलेट तळून घ्यायचं आहे. जे डाएट करत असतील, ज्यांना तेलकट नको असेल कटलेट, तर त्यांनी शॅलो फ्राय केले तरी चालेल. शॅलो फ्राय केले तरी छान लागतात. पण मला हे मुलांसाठी करायचं होतं नाश्त्याला, त्यामुळे मी तळून घेतले आहेत. दोन्ही प्रकारे छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे छान कटलेट तळून आपण मुलांना देऊ शकतो.
ही नाश्त्यासाठी अतिशय उत्तम डिश आहे. मस्त कलर आलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. आणि यात सगळ्या मिश्र कडधान्यांचा समावेश असल्याने भरपूर प्रमाणात असा पोटभर नाश्ता आपल्याला मिळतो. मी माझ्याकडे जे फ्रीजला अवेलेबल थोडेसे जे कडधान्य होते ते मी घेतले आहेत. तुम्ही दुसरेसुद्धा कडधान्य घेऊ शकता आणि त्याच्या अशा प्रकारे कटलेट बनवू शकता. यामध्ये अजून कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ब्रेडचा चुरासुद्धा टाकू शकतो. अशा प्रकारे आपले कडधान्यांचे कटलेट रेडी आहेत सर्व करण्यासाठी. यात मी सॉस दिला आहे, मुलांना आवडेल असा. पण आपण दहीसुद्धा यासोबत सर्व करू शकतो. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. नमस्कार. थँक्यू.